मी आहे रसिका आणि अर्थातच दैनिक पुढारी कस्तुरी क्लब यांच्या मीडियामधून वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटीज घेऊन तुमच्यासाठी येतच असतो. आज आपल्याबरोबर कोण आहेत ते तर मी सांगणार आहे, पण त्याचं कारणही मला सांगायचं आहे. डे बाय डे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी प्रगती होतीये. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रोबोटिक सर्जरीज जगभरामध्ये होत आहेत. मग आपलं कोल्हापूर यामध्ये कसं मागं राहील? आणि अर्थातच आपल्या कोल्हापूरमध्ये ही छानशी देणगी घेऊन आलेले आहेत कोण, तर त्यांचीच मी ओळख करून देते. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सूरज पवार, चीफ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट अँड रोबोटिक सर्जन आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे MD. सो सर नमस्ते. नमस्ते. आणि आता मी जसं म्हटलं तसं की ही रोबोटिक सर्जरीचं जी टेक्नॉलॉजी आहे आपल्या कोल्हापूरमध्ये आणलेली, ती कशी आणली आहे, कुठून आणली आहे, आपण सगळ्यांनाच सांगूया. ही रोबोटिक सर्जरी म्हणजे जगातील सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. ऑपरेशनमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज असतात. ओपन सर्जरीपासून आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीकडे आलो, आणि त्याच्यानंतर आता सर्वात लेटेस्ट जे आहे जगामध्ये की रोबोटिक सर्जरी. सर्वात मोठा गैरसमज मला दूर करायचा आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो सर्जरी करत नाही, ती सर्जरी सर्जनच करतो. पण रोबोटिक सर्जरीद्वारे म्हणजे कॉम्प्युटर इंटरफेस असतो आणि कॉम्प्युटरच्या द्वारे ते रोबोचे आर्म्स असतात, छोटे छोटे फाईन 5 मिलीमीटरचे, आणि त्याच्याद्वारे ऑपरेशन सर्जनच करतो. पण ते रोबोटिक आर्म्स असतात की ज्याचे फायदे असतात. ओके. तर ते खूप वर्षापासून आणायचं होतं मला कोल्हापूरला. म्हणजे माझं कोल्हापूरच्या आणि आजूबाजूच्या सर्व पेशंटसाठी माझं एक कमिटमेंट आहे की जे काय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे जगामध्ये म्हणा किंवा जे काय नवीन जे आलेलं आहे ते नेहमी मला माझ्या पेशंटच्या फायद्यासाठी आणायचं असतं. हे माझं माझ्यासाठी पण आणि पेशंटसाठी पण कमिटमेंट आहे. हे खूप अगोदरपासून आणायचं होतं, पण ह्याचं वायबिलिटी म्हणजे हा कॉस्ट फॅक्टर खूप महाग आहे हे मशीन, आणि ते सस्टेन होईल की नाही ह्या कारणामुळेच फक्त मी थांबलो होतो इतके वर्ष. पण ते आता शक्य झालेलं आहे. आणि हे रोबोसर्ज नावाचं हॉस्पिटल आहे. रोबोटिक सर्जरीज सगळे या ठिकाणी होतात. आता जवळजवळ 2 महिने झाले हे हॉस्पिटल सुरू होऊन. त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 सर्जरीज आपण सक्सेसफुली केलेल्या आहेत. आणि त्याच्या मागचा इतिहास हाच आहे की लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि एक सर्जिकल स्किल आणि हे सगळं नॉलेज ह्याचं जर कॉम्बिनेशन झालं तर त्याचा नक्कीच रुग्णांना फायदा होतो. नक्की. कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल असू दे किंवा कोणत्याही, सर आम्ही जेव्हा तुमच्या संपूर्ण हॉस्पिटलचा किंवा तुमच्या स्वतःचा सुद्धा जेव्हा स्टडी करतो तेव्हा लक्षात येतं की नवीन गोष्टी तुम्हाला दरवेळेला काही घ्यायच्या असतात आणि त्या आपल्या पेशंट्सपर्यंत पोचवायच्या असतात. सो हा सुद्धा जो आत्ता आपला आहे की रोबोटिक सर्जरी सेंटर आपण जे काढलेलं आहे, तर त्यासाठी पण नक्कीच तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागला असेल, बरेच कष्ट त्यासाठी घ्यावे लागले असतील. थोडं आम्हाला सांगा ना जरा, तेही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. हो, म्हणजे हा काय फक्त पैशांचाच भाग नाही आहे किंवा खूप महाग आणि खूप मोठं लोन घेऊन हे केलं की झालं असं नाही आहे. कारण हे एक वेगळं टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. त्याच्यासाठी हे पूर्ण शिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे साधा आपण म्हणतो ना की साधा सेलफोन जरी आपण बदलला, मोबाईल फोन जरी बदलला तरी त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. तर हे तर पूर्ण नवीन तंत्रज्ञान आहे रोबोटिक सर्जरीचं. त्यासाठी ते रोबोटिक मशीन किंवा जे टेक्निक परचेस करायच्या अगोदर आमचं एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग झालेलं असतं. तर हे फक्त माझंच नाही तर आमच्या संपूर्ण टीमचं खूप लेंदी आणि एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग झालेलं आहे. नंतर ते रोबोटिक मशीन ट्रेनिंग झाल्यानंतरच ते इकडे आमच्या सेंटरला शिफ्ट केलेलं आहे. इथे शिफ्ट झाल्यानंतर परत आणखी ट्रेनिंग झालेलं आहे. आणि प्रत्येक सर्जरी व्हायच्या अगोदर परत आदल्या दिवशी 2 दिवस आधी आमचं परत ट्रेनिंग होतं. म्हणजे ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे की आम्ही आता ओपन सर्जरी करत आलेलो आहोत. आत्तापर्यंत पोट किंवा छाती उघडून अनेक सर्जरी केलेल्या, हजारो सर्जरीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाचे आणि छातीच्या अनेक सर्जरीज केलेल्या आहेत. छातीच्या तर अन्ननलिकेचे सर्जरीज आपल्याला माहिती आहेच की पवार टेक्निक नावाची एक नवीन सर्जरी आपण डेव्हलप केलेली आहे, ती जगभर फेमस आहे. हे सगळं आम्ही करतच आलेलो आहोत. पण असं वाटायचं की मग त्यात काय एवढं की हे रोबो सर्जरी आलेली आहे, त्यात फक्त आपण इथून हात हलवायचे आणि तिकडे ते रोबो ऑपरेशन करणार. तर तसं नाही आहे. त्याला एक लर्निंग कर्व म्हणतो आपण की सुरुवातीच्या काही ऑपरेशन्स हे प्रॅक्टिस करून हळूहळू त्याच्यामध्ये आपण मग एक्सपर्ट होत जातो. त्यामुळे खूप त्याच्यामध्ये मागे परिश्रम घेतले ते आहेत आणि अजूनही चालूच आहेत. त्यामुळे
एक वेगळं टेक्निक आहे. येस, पण ही जी एक नवीन एक तहान असते, भूक असते आपल्याला की नवीन शिकायचं आहे आणि ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सो नक्कीच त्याला हॅट्स ऑफ मी म्हणेनच सर. तुमच्या ही जी काही तुमची एक पॅशन आहे ना, दरवेळेला आम्ही बघतो ती खूप आवडणारी आहे. सर मला विचारायचं की ही रोबोटिक सर्जरी जी आहे तर त्याची नेमकी गरज तुम्हाला काय वाटली? कारण तुमचं तर ऑपरेशन्स वगैरे हॉस्पिटल्स एवढी छान छान सगळी चालत असताना आता ही नवीन आपण काहीतरी टेक्नॉलॉजी शिकायला पाहिजे, याची नेमकी गरज काय वाटली तुम्हाला? गरज एकतर पॅशन म्हणा तुम्ही. पॅशन असते की लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि आपलं एक्झिस्टिंग स्किल नॉलेज ह्याचं जर कॉम्बिनेशन झालं आणि त्याच्यामुळे जर रुग्णांना फायदा होत असेल तर एंड पॉईंट काय आहे की पेशंटला बेनिफिट व्हायला पाहिजे. पूर्वी कसं ओपन सर्जरी म्हणजे पोट उघडून छाती उघडून ऑपरेशन करायचोच. त्याच्यानंतर मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा थोरॅकोस्कोपिक सर्जरी आली. त्याचे डेफिनेटली ओपन सर्जरीच्या तुलनेमध्ये त्याचे नक्कीच फायदे आहेत. तर ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काय फायदे आहेत तर रोबोटिक सर्जरीचे काही बेनिफिट्स आहेत की ज्याच्यामध्ये वेदना कमी होतात, जास्त अचूकपणा येते. त्याचे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स इतके फाईन आणि कसेही वळतात आतमध्ये. त्याच्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटलचा स्टे कमी असतो, म्हणजे रिकव्हरी फास्ट होते. हे असे काही ॲडव्हान्टेजेस जे आहेत की ज्याच्यामुळे पेशंटना आणखीन जास्त फायदा होतो. ब्लड लॉस कमी होतो, म्हणजे ब्लिडिंग होतच नाही जवळजवळ असं तुम्ही समजा की ब्लडलेस सर्जरी. हे असे काही फायदे आहेत आणि हे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे मग अशी म्हटल्याप्रमाणे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि आपलं नॉलेज आणि एक्सपिरियन्स आणि स्किल ह्याच्या कॉम्बिनेशनमुळे रुग्णांना फायदा हा नक्कीच होतो. नक्की. सो ही एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आणलेली आहे आपल्या सरांनी. सर मला हे विचारायचं आहे, मग आता जर का आपल्याला या सर्जरीचा कोणत्या क्षेत्रामध्ये फायदा होतो किंवा कोणत्या कोणत्या सर्जरीसाठी आपण ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो, काय सांगूया सर? आता मी कॅन्सर सर्जन असल्यामुळे आतापर्यंत ज्या काही 6-7 ऑपरेशन झालेले आहेत हे सगळे कॅन्सरचेच ऑपरेशन झालेले आहेत. गर्भाशयाचा कॅन्सर, अन्ननलिकेचं कॅन्सर, जठराचं कॅन्सर, असे वेगवेगळे कॅन्सर्स आम्ही, मोठ्या आतडीचा कॅन्सर. पण कॅन्सर सर्जरीच्या व्यतिरिक्त अनेक ऑपरेशन म्हणजे अपेंडिक्सपासून ते हर्निया, पित्ताशयाचे खडे, गॉल स्टोन्स म्हणतो आपण त्याचं ऑपरेशन, परत फंडोप्लायकेशन नावाचं एक ऑपरेशन असतं. लठ्ठपणासाठी जे बेरियाटिक सर्जरी केली जाते ते सुद्धा रोबोटिक सर्जरीद्वारे होऊ शकतं. आतड्यांचे ऑपरेशन, गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, साधे ऑपरेशन म्हणजे कॅन्सर आणि नॉन कॅन्सरचे पण बरेचसे ऑपरेशन्स छातीचे आणि पोटाचे हे रोबोटिक सर्जरीद्वारे केले जाऊ शकतात. त्यामुळे असं नाही आहे की हे फक्त कॅन्सरचेच ऑपरेशन केले जातात. बरेचसे असे सेंटर्स आहेत की ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या व्यतिरिक्त नॉन कॅन्सरचे ऑपरेशन हे जास्त प्रमाणात केले जातात. त्यामुळे आपलं सेंटर जे आहे रोबोटिक सर्जरी सेंटर, या ठिकाणी आपली जी टीम आहे हे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स करण्यामध्ये तज्ज्ञ ट्रेन झालेले आहेत. ओके. सर एक बेसिक अगदी विचारूया आपण की सर्वसामान्य पेशंट जो पहिल्यांदा या ऑपरेशनसाठी तुमच्याकडे येणार आहे या प्रकारच्या रोबो सर्जरीसाठी, तर काही बेसिक असे प्रश्न येतात की आत्तापर्यंत डॉक्टरांचे जी काही ऑपरेशन्स करायचे आणि आता ही या पद्धतीनं होणारं हे जे ऑपरेशन आहे तर याच्यानंतर जी काळजी घ्यावी लागते त्याच्यात काही फरक पडतो? फरक असा आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रिकव्हरी फास्ट होते. ओपन पद्धतीने किंवा इव्हन लॅप्रोस्कोपी ऑपरेशनमध्ये समजा जो काही कालावधी आहे ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये राहायचा जो कालावधी आहे तो कालावधी शॉर्ट होतो. म्हणजे आता आम्ही जे काही ऑपरेशन्स केलेले आहेत ते अक्षरशः ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला घरी पाठवलेले आहे. म्हणजे इतके आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी खोदून विचारते की तुम्हाला काही वेदना होत आहेत का, पेन होतंय का, तर टोटली पेन फ्री पेशंट आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरी आम्ही पाठवू शकतो. त्याच्यामध्ये गमतीची अशी गोष्ट आहे की पेशंट घरी जायला तयार नसतो, कारण त्यांना एवढं ऑपरेशन झालंय आणि आम्हाला घरी लगेच पाठवतात, म्हणजे महत्त्व कमी केल्यासारखं वाटतं त्यांना. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आणखीन 2 दिवस राहायला प्रिफर करतात. ती गोष्ट वेगळी आहे. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ते रिकव्हरी खूप फास्ट होते आणि ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट इतका फ्रेश राहतो की
त्यांना असं वाटतं की ऑपरेशन झाले की नाही असं सुद्धा बऱ्याच वेळेस वाटतं. तर हे नक्कीच फायदे आहेत. नक्की. सो फायदा तर आहे आणि ऑपरेशन नंतर आपल्याला काळजी फारशी घ्यावी लागत नाही, आपण लवकर घरी जाऊ शकतो, ही एक चांगली गोष्ट आहे. सर, आणखीन एक पुन्हा सर्वसामान्य पेशंटच्या दृष्टीने येणारा प्रश्न तो म्हणजे की खर्च. म्हणजे आतापर्यंत आम्ही ऑपरेशनसाठी जो काही खर्च करायचो तो, आणि आता ही रोबोटिक सर्जरी आम्ही जर केली तर काही खर्चामध्ये फरक पडतोय का? नक्कीच फरक आहे, कारण ही टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स्ड आहे. ह्याचं रोबोटिक सर्जरीचं जे इक्विपमेंट आहे हे खूप कॉस्टली आहे आणि त्याचं रिकरंट कॉस्ट आहे. म्हणजे परत परत जे काय आपण ते इन्स्ट्रुमेंट्स वापरतो हे यूज अँड थ्रो आहेत, म्हणजे डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. इतर जसे ऑपरेशनमध्ये आम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरतो परत स्टराईल करून निर्जंतुक करून परत आपण वापरू शकतो, तसं ह्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे कॉस्ट फॅक्टर हा नक्कीच जास्त आहे. हेच एक कारण आहे की हे कमी सेंटर्स आहेत पूर्ण. आपलं जे सेंटर आहे कोल्हापूरमधलं हे भारतातलं 6वं सेंटर आहे आणि पुण्यापासून ते बँगलोरपर्यंत हे एकमेव सेंटर आहे आपलं रोबोटिक सर्जरी सेंटर कोल्हापूरमधलं. की त्याला कारण असं आहे की हे कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे त्याला आपण वायबिलिटी म्हणतो, की जेवढं मोठं इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याचे रिटर्न्स त्या प्रमाणात नसतात. तर आपण सुद्धा हे बरंच डेअरिंग करून हे युनिट सुरू केलेलं आहे, कारण आपल्या रुग्णांना त्याचा फायदा मिळावा. तर हे नक्कीच रुटीन ऑपरेशनपेक्षा थोडंसं महाग आहे, पण कोल्हापूरमध्ये आम्ही आमचा नक्कीच असा प्रयत्न राहिलेला आहे की इतर मेजर सिटीज ज्या आहेत त्यांच्या तुलनेत आपलं कॉस्ट खूपच कमी आहे. पण रुटीन ऑपरेशन जे आहेत की त्या ओपन पद्धतीने किंवा लॅप्रोस्कोपिक त्याच्यापेक्षा थोडासा हा कॉस्ट जास्त राहणारच आहे. नक्की. पण खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण भारतामध्ये 6 सेंटर्समधलं आपलं एक सेंटर आहे आणि ते धाडस आपण म्हणूया सरांनी केलेलं आहे आणि अर्थातच त्याला पाठबळ आपण सगळ्यांनी द्यायचं आहे, कारण जेव्हा चांगली गोष्ट होते तेव्हा सगळ्यांचं पाठबळ खूप गरजेचं असतं, अगदी आपलं सुद्धा. ओके, मला सर आणखीन एक विचारायचं आहे, जेव्हा आपण एखादी नवीन कुठलीही गोष्ट आणतो तेव्हा पटकन त्याचं अगदी मोकळेपणानं स्वागत होत नाही. काही वेळेला होतं पण त्याच्यामध्ये थोडीशी भीती पण असते. हां, तर असे जे आता काही पेशंट्स असतील की ज्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती असेल की नाही बाबा मला डॉक्टरांचा हात लागल्यावरच बरं वाटतं त्या रोबोटिक सर्जरीपेक्षा, सो हे जे काही भीती असेल, गैरसमज असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल सर आता? तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन टेक्नॉलॉजी जे पटकन ॲक्सेप्ट होत नाहीत, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर त्यासाठी रुग्णांचं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांचं हे काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर रोबोसर्ज जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 सेपरेट काउन्सिलर्स आम्ही नेमलेले आहेत की त्यांना हे सगळं एक्सप्लेन करणं, समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नवीन टेक्नॉलॉजी असते आणि त्यांचा असा समज असतो की हे रोबोचं ऑपरेशन करणार आणि डॉक्टर काय करणारच नाही, ऑटोमॅटिक ते मशीनच करणार. आणि अशा प्रकारे ते थोडेसे कन्फ्युजन असतं त्यांच्या डोक्यामध्ये. तर हे ऑपरेशन मीच करणार आहे किंवा तो सर्जनच ऑपरेशन करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काय असतं की मी इथे बसून कॉम्प्युटर समोर, ते कन्सोल म्हणतो आम्ही, त्याच्यासमोर बसून माझे बोटं जे आहेत कंट्रोलमध्ये घालणार मी आणि मी इथे बोटं जसे हलवणार तसे तिकडे ते रोबोचे जे फाईन 5 मिलीमीटरचे जे बोटं असतात इन्स्ट्रुमेंट ते पोटात घातले असतात ते तसे हलतात. आता माझ्या हाताला मर्यादा आहेत, म्हणजे माझा हात जो आहे हा किती 260-270 डिग्री रोटेट होऊ शकतो. पण त्या रोबोचा जो आतला जो हात आहे तो 720 डिग्री रोटेट होऊ शकतो. अरे वा. आणि कुठल्याही अँगलमध्ये कसाही तो आतमध्ये फिरू शकतो. आता हे माझं बोट एवढं जाड आहे, पण ते रोबोचं जे आहे बोट ते 5 मिलीमीटर एवढं बारीक आहे. त्यामुळे हाताला माझ्या ज्या मर्यादा आहेत तर त्या रोबोच्या बोटांना किंवा हाताला इन्स्ट्रुमेंटना मर्यादा नाही आहेत, पण ते कंट्रोल मी इथे करणार आणि माझ्या समोर जे स्क्रीन आहे त्याच्यामध्ये आतली इमेज जी आहे, जे चित्र आहे ते 40 पट मोठं दिसतं आणि ते मी 3D गॉगल घातलं तर मला ते 3D इमेज दिसते आतमध्ये. त्यामुळे मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा मला असं वाटतं की मी आतमध्येच, पोटाच्या आतमध्ये जाऊन तिथे बसून ऑपरेशन करतोय. क्या बात आहे. त्यामुळे ते जास्त अचूक आणि खूप फाईन ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणी माझे बोटं किंवा माझं विजन डोळ्याने जे दिसते ते पोचू शकत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं ऑपरेशन मी इथे कंट्रोल करून ते करू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पेशंटचे जे गैरसमज आहेत, हे सगळे काउन्सिलर, मी तर सांगतोच, पण काउन्सिलर्स जे आहेत आमचे, हे सगळं अगोदर त्यांना सांगितलं जातं आणि हे सगळं जी पारदर्शकता जी ठेवावी लागते ही खूप महत्त्वाची असते, कारण पेशंट आणि नातेवाईकांचा कॉन्फिडन्स घेतल्याशिवाय आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. नक्की.
खूप छान ना. म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी नेमकी काय काम करते आणि त्याच्या पाठीमागे डॉक्टरांचा व्ह्यू काय आहे ते सुद्धा आपण नक्की लक्षात घ्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आपण पण अडॉप्ट केल्याच पाहिजेत. सर, मला आणखीन एक वाटतं की या सगळ्या ऑपरेशन सिस्टीममध्ये इन्फेक्शनचे चान्सेस पण थोडे कमी होत असतील. इन्फेक्शनचे चान्सेस म्हणजे ऑलमोस्ट झिरो आहेत. हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आधीचं जे ऑपरेशन व्हायचे की ओपन सर्जरी म्हणा, त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा हा खूप मोठा फॅक्टर असायचा. पूर्वीच्या काळात तर इन्फेक्शनमुळे पेशंट्सचे डेथ व्हायचे. पण आता हे रोबोटिक सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी, त्यातल्या त्यात रोबोटिक सर्जरीचे आणखीन फाईन इन्स्ट्रुमेंट असतात की त्याच्यामध्ये इन्फेक्शन रेट म्हणजे हा जवळजवळ शून्य असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचे स्टरिलिटी प्रिकॉशन्स एवढे जास्त प्रमाणात घेतलेले असतात आणि ते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आम्ही जे वापरतो हे डिस्पोजेबल आहेत. म्हणजे प्रत्येक ऑपरेशनला हे नवीन स्टराईल इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. ते ऑपरेशन झालं की ते इन्स्ट्रुमेंट डिस्पोज केलं जातं. त्यामुळे इन्फेक्शन व्हायचा प्रश्नच येत नाही. आत्तापर्यंत आमचे जे काही ऑपरेशन झालेत एकाही पेशंटला कशाही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं नाही आहे. त्यामुळे इन्फेक्शन न होणे हा एक सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ह्या प्रकारच्या रोबोटिक सर्जरीमध्ये आहे. येस, म्हणजे अचूक होतं, वेळ कमी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्शनचे चान्सेस कमी. खूप सारे फायदे आहेत खरं तर रोबोटिक सर्जरीचे. सर, आतापर्यंत तुम्ही ज्या काही एक 5-6 सर्जरीज केलेल्या आहेत रोबोटिक सर्जरीज, एखादा एक्सपिरियन्स आम्हाला सांगा ना की ज्याच्यानंतर पेशंट्स आले आणि खूप खुश होते वगैरे. एक अन्ननलिकेचं कॅन्सरचं अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ऑपरेशन मुळात खूप मेजर असतात आणि टाईम कन्झ्युमिंग असतात. त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण होण्याची शक्यता जास्त असते. खूप जास्त वेळ लागतो. तर माझं हे बहुतेक रोबोटिकचं दुसरं किंवा तिसरंच ऑपरेशन होतं. मुळात त्याचं एक लर्निंग कर्व आपण म्हणतो की इनिशियल काही ऑपरेशन असतात की हे आपलं फील येण्यासाठी थोडं वेळ लागतो. पण हे अन्ननलिकेचं ऑपरेशन जे छातीतून आम्ही 3 फक्त छिद्र पाडून पूर्ण अन्ननलिका क्लिअर करून त्याच्या आजूबाजूचे जे अवदान असतात कॅन्सरचे सगळे सेल्स क्लिअर करून हे ऑपरेशन केलं होतं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा भेटलो पेशंटला तेव्हा ते झोपेतच होते. जागं केलं तर कसं वाटतंय तर ते पेशंट मला उलटं विचारलं की माझं ऑपरेशन झालंय का नाही डॉक्टर. तर असे काही अनुभव येतात आणि तो पेशंट इतका फास्ट रिकव्हरी झालं त्याची. आणि तो बहुतेक कोकणातला पेशंट होता. सगळं डिस्चार्ज झाल्यानंतर फॉलोअपला जेव्हा आला तेव्हा एवढा डब्बा भरून मासे घेऊन आला होता खायला आम्हाला. तर हे खूप सॅटिस्फॅक्टरी होतं की आपण एक शेवटी रिस्क घेऊन हे नवीन रोबोटिक टेक्नॉलॉजी आलेली आणि ते त्याचा जर पेशंटला एवढा फायदा होत असेल आणि एवढं जर त्यांना हॅपीनेस मिळत असेल तर ते नक्कीच आम्हाला सॅटिस्फाईंग वाटतं. खूप खूप छान. सो असे खूप सारे एक्सपिरियन्सेस डॉक्टरांच्याकडे आहेत आणि अजूनही ते घेणार आहेत, मिळणार आहेत. आणि सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे की ते आपल्या कोल्हापूरमध्ये, आणि फक्त कोल्हापूरकरांसाठीच नाही, कोल्हापूरच्या आजूबाजूच्या सगळ्याच शहरांमधून इथे जे काही पेशंट्स येणार आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि अगदी सोयीची अशी गोष्ट झालेली आहे. सर, त्यासाठी सगळ्यांच्याकडून तुम्हाला आधी थँक्यू सो मच. आणि मला आता एक जाताना विचारायचं आहे की आता कोविडची बॅकग्राऊंड आहे सध्या, तर त्या बॅकग्राऊंडवरती सगळ्यांना एक सेफ्टी म्हणा किंवा एक डॉक्टर म्हणून आपण एक मेसेज काय देऊया? खरं तर तुम्हाला सांगू काय, ह्या रोबोटिक सर्जरीचा कोविडमध्ये सुद्धा फायदा आहे. एक अशी गोष्ट शेअर करावीशी वाटते की जे इटलीमध्ये कोविडचं खूप प्रमाण जास्त होतं एकदम सुरुवातीचा जेव्हा कालावधी आला तर तेव्हा. आणि तेव्हा त्यांनी हे CMR म्हणजे केम्ब्रिज मेडिकल रोबोटिक हे जे लेटेस्ट रोबो आहे ओव्हरसीज त्यांनी बुक केलं होतं. पण कोविड आल्यामुळे त्यांनी ते कॅन्सल केलं. पण समहाव त्यांनी परत ते बुक केलेलं सिस्टम आली त्यांच्याकडे आणि त्यांनी ते रोबोटिकचं काम सुरू केलं. आणि काही महिन्यात त्यांनी दुसरं मशीन बुक केलं. कारण ह्या रोबोटिकमुळे सोशल डिस्टन्सिंग व्हायचं ऑपरेशन थिएटरमध्ये. कारण रुटीन पद्धतीने ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट आणि पेशंटच्या भोवती सगळं असं ते सर्जन्स असिस्टंट्स रोबो घेतल्यामुळे सर्जन पेशंटच्या लांब बसून ऑपरेशन करू शकतो. तिथे असिस्टंटला जवळ उभं राहायची गरज नाही. ते रोबोटिकच आर्म्स जे आहेत तेच असिस्टंटचं काम करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने ह्या रोबोमुळे ऑपरेशन थिएटरमध्ये मेंटेन होतं. तो कोविडच्या काळामध्ये एक फायदा आहे. पण त्यासाठी काही रोबो बनवला नव्हता, पण ऑटोमॅटिक फायदा झाला त्याचा. पण कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे व रोबोटिक सर्जरी सेंटरतर्फे माझं ह्या कोविडच्या कालावधीत सर्वांनाच एक रिक्वेस्ट आहे की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा,
हँड वॉशिंग रेग्युलरली करत जा, स्क्रब करत जा आणि जे काही मेंटेन करायचे आहेत आपल्याला हेल्थ प्रिकॉशन्स कोविडचे हे जरूर मेंटेन करा. व कोल्हापूर कॅन्सर सेंटर रोबोसर्ज रोबोटिक सर्जिकल हॉस्पिटलतर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर, जाताना एक शेवटचा प्रश्न मनात आला आता की आता नवीन एक पुन्हा मला वाटते की एज्युकेशनची ब्रांच याच्यातून ओपन होणार आहे, रोबो सर्ज जे आता आपल्याकडे आहे. तर आता हे पुन्हा शिकायला पाहिजे. इवन जे असिस्टंट्स तुमचे जे असतील तर आत्तापर्यंत त्यांचं जे काही असिस्टन्स तुम्हाला होत असेल तो करायची पद्धत आणि आता ही रोबोटिक सर्जरी होणार त्यामुळे तो असिस्टन्स द्यायची पद्धत ह्याच्यात नक्कीच फरक पडणार असेल. सो असं काही त्याच्यासाठी एज्युकेशन वगैरे काही नवीन ओपन होणार? आमचं ऑनगोईंग सिस्टम आहे. मी आता हे जी कंपनी आहे CMR केम्ब्रिज मेडिकल रोबोटिक्स, त्यांच्या हायर ऑथॉरिटी ज्या आहेत इंग्लंडमध्ये त्यांच्याशी पण बोललेलो आहे. आणि एक आनंदाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की आपलं सेंटर जे आहे रोबोसर्ज रोबोटिक सर्जरी सेंटर, याला अन्ननलिकेच्या कॅन्सरचे रोबोटिक सर्जरीसाठी एशिया आणि साऊथ आफ्रिका ह्या म्हणजे इंडिया, साऊथ ईस्ट एशिया, साऊथ आफ्रिका या संपूर्ण झोनमध्ये ट्रेनिंग सेंटर म्हणून ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे. म्हणजे फक्त इंडियाच नाही तर ह्या संपूर्ण एशिया कॉन्टिनेंट आणि साऊथ आफ्रिकामध्ये. कारण आपण जे अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये आपली जी स्पेशालिटी आहे आणि जी पवार टेक्निक आपण डेव्हलप केलेली आहे तर ते त्यांनी ऑलरेडी अप्रूव्ह झालेली आहे जगभर. आणि रोबोटिक्समध्ये सुद्धा त्यांना वाटतं की आपण ट्रेनिंग देऊ शकतो. तर हे फक्त आपल्यासाठीच नाही तर ह्या संपूर्ण कॉन्टिनेंटमध्ये आपण ट्रेनिंग देणार आहोत. आणि हे ऑनगोईंग ट्रेनिंग आपल्या भागातल्या लोकांसाठी म्हणजे सर्जन्स आणि प्लस टेक्नॉलॉजिस्ट, जे टेक्निशियन्स जे रोबोटिक आर्म्स सेट करतात किंवा त्याला कसं ड्रेप करून तिथे कसं पोझिशनिंग करणे, हे सुद्धा एक स्पेशल ट्रेनिंग त्याला लागतं. हे ऑनगोईंग ट्रेनिंग राहणार आहे. आणि ते कोल्हापूरचं आपलं जे हॉस्पिटल आहे ते एक ट्रेनिंग सेंटरच म्हणून त्यांनी मान्य केलेलं आहे की कोल्हापुरातलेच आपण साधारणपणे 15 सर्जन्स यांना ट्रेन करतो. ऑनगोईंग ट्रेनिंग प्रोसेस चालूच आहे सध्या. आणि असिस्टंट म्हणजे रेडिएशन आपलं ऑपरेशन थिएटरचे जे टेक्निशियन्स आहेत त्यांचं सुद्धा ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि ऑनगोईंग आहे. त्यामुळे ते एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे. नक्कीच. म्हणजे रोबोसर्ज रोबोटिक सर्जरी सेंटर ही जशी पेशंटसाठी एक वरदान आहे तसंच एक वेगळी ब्रांच पण ओपन झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं नुसतीच एक ब्रांच ओपन करून सर थांबले नाही आहे तर त्यांनी त्याच पद्धतीनं ट्रेनिंग सेंटर म्हणून पण ते सुरू ठेवलेलं आहे. वेगवेगळे जे नवीन नवीन आता डॉक्टर्स असतील, सर्जन्स असतील, टेक्नॉलॉजिस्ट असतील किंवा असिस्टन्स देणारे जे असतील त्या सगळ्यांना इथे ट्रेनिंगसुद्धा मिळणार आहे. सो सर, मला खरंच तुमचा नेहमीच तुमच्याशी बोलताना एक इन्स्पिरेशन पण मिळत असतं आणि अभिमान तर नक्कीच वाटतो आम्हाला. कारण पवार टेक्निक वगैरे आपण जेव्हा जगभरामध्ये प्रसिद्ध होतं आपलं तेव्हा नक्कीच ती एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सो इथून पुढे पण तुम्ही अशाच नवीन नवीन ज्या काही स्टेप्स घेणार असाल, जे काही तुमचे फ्युचर प्लॅन्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, त्याला पण आमच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सर. आणि आज ह्या रोबोटिक सर्जरी सेंटरबद्दल इतकी छान माहिती तुम्ही सांगितलीत. थँक्यू सो मच. नमस्ते. थँक्यू व्हेरी मच. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबचे वर्कशॉप, लाईव्ह कार्यक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी @पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. तसंच पुढारीच्या सर्व इव्हेंट्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढारी इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.